श्रीमान योगी भाग 26वा. आपण ऐकतात शिवभारत. पहाटराजांना जाग आली. चांगलंच उजाडलं होतं. महालात सुगंध दरवळत होता. पलंगानजीक उभ्या असलेल्या सईबाई साहेबांकडे राजे पाहत होतं. सईबाई साहेबांनी आपल्या ओट्यातून आणलेली मोगरीची फुलं पलंगावर ठेवायला सुरुवात केली. राजे उठले. सईबाई साहेब म्हणाल्या, झोपमोड झाली का? नाही, उलट मागूनही मिळायची नाही अशी जाग मिळाली. एवढी फुलं कोणी आणून दिली? देतो कोण? आपल्याच बागेतील. एवढी? केशव माळ्यानं केवढी चांगली बाग केली. पण कधी पाहाल तर खरं. आपण म्हणाल तर जाऊया. खरंच चला ना. राजा उठत म्हणाले, चला जाऊ. सईबाई साहेबा चकित झाल्या. त्यांचा विश्वास बसेना. त्या पाहत राहिल्या. राजाने विचारलं, का? खरं नाही वाटत? कोणाला वाटावं? अगदी सांगेन ते ऐकता. ऐकलंच पाहिजे. करणार काय का? मासाहेबांची आज्ञा आहे. तुमच्याकडे फार लक्ष दिलं पाहिजे. म्हणून सईबाई साहेबा लाजल्या. राजाने चूळ भरली. ते बागेकडे चालू लागले. मोगरीचा तोटा पाहून राजा आनंदित झालं. खुद्द राजे आलेले पाहतात वृद्ध केशव माळी लगबगीने आला. मुजरा करून उभा राहिला. राजा बगीचा पाहत होते. राजांना राहून म्हणाले, केशवा, बाग सुंदर केलीस. जी. चाफ्याची झाडे निरखून राजाने विचारलं, चाफ्याची झाडं कुठून आणलीस? कोकणातून आणली. पंतांनी मागून घेतली होती. केशवा, जी झाडं लागतील ती मागून घेत जा. मी कचेरीत सांगून ठेवीन. राहतच कुठं? देवळाजवळच, वाड्याच्या मागं. राणीसाहेब, बगीचा दृष्ट लागण्यासारखा झाला खरं. पण काय, तुमच्या फुलांचा शौक पाहिला की मासाहेबांना पूजेला फुलं कशी मिळणार याची काळजी वाटते. सईबाई साहेब हसला. राजा म्हणाला, चला जाऊ. अजून स्नान आटोपायचं आहे. बरीच कामं आहेत. आंघोळ करून मासाहेबांना भेटून राजे फडात गेले. पुरंदरच्या तटाच्या कामाचा तपशील ते पाहत होते. बराच वेळ गेला आणि शामराव निलकंठांनी वर्दी दिली. बाजी पासलकर आलेत. बाजी म्हणत राजा उठला. बाजी एवढ्या तातडीने का आलं हे राजांना कळत नव्हतं. त्याच विचारात राजा बाहेर आले. सदरावर बाजी उभं होतं. बाजी, बसावं ना. राजा म्हणाल, पण बाजी बसला नाही. त्यांचा चेहरा चिंतातूर दिसत होता. राजांना पाहताच होणारा आनंद चेहऱ्यावर नव्हता. बाजी म्हणाला, राजा, मासाहेबांना आम्ही आल्याची वर्दी द्या. मासाहेबांच्याकडून बोलवून येतात राजांच्यासह बाजी आत गेलं. मासाहेबांनी विचारलं, बाजी, एवढ्या तातडीनं निरोप पाठवला? तसदीबद्दल क्षमा असावी. बाजी म्हणाला, तसंच जरुरीचं काम पडलं. राजांनी चाकण घेतला. शिरवळच्या अमिनाने तक्रार केली. आजवर स्वस्थ बसलेला बादशाह अस्वस्थ झाला. महाराज साहेबही दक्षिणेत आहेत. दरबारच्या लहरीला आवरणार कोण? आदिलशाहीनं आपला बंदोबस्त करण्यासाठी फतेखान पाठविलाय. त्यानं विजापूर सोडलंय अशी जशी बातमी आली तसा तडकीकडे आलो. राजाने निश्वास सोडला. हसून ते म्हणाल, बाजी, अहो केवढं भेलं होतं आम्ही. म्हटलं, काय वार्ता घेऊन आलात? आमची हे अपेक्षा होतीच. आमच्या अपेक्षेपेक्षा हे थोडं उशिराच घडत आहे. आम्ही खानाला सामोरे जायला तयार आहोत. राजा, अहो तुमच्या तरुण रक्तानं हे बोलणं ठीक आहे, पण हे केस पांढरं झालं. आम्हाला विचार करायला हवा. अहो बाजी, आम्हाला पण तुमची काळजी आहे. मासाहेब, तुम्ही फक्त आशीर्वाद द्या. आम्हाला तेवढा पुरे. राजा डोळा मिचकावीत मासाहेबांच्याकडे पाहत म्हणाल. बाजीचं कल्ल थरथरलं. गालमी शरम पालती मोठ फिरवीत ते म्हणाल, अहो राज, मनगट शाबूत आहे. मागं राहून लढाई पाहायची सवय नाही मला. मग उठा. बाजी, साऱ्यांना गोळा करा. पुरंदरवर पहिली लढाई खेळायची. त्याची जिम्मेदारी तुमची. बाजी मुजरा करून उठला. पुढच्या तयारीसाठी पुरंदरवर निघून गेला. राजांना आज क्षणाची उसण नव्हती. तानाजी, फिरंगोजी साऱ्यांना तातडीनं स्वार रवाना झाले. पुण्याचा खजिना तोरण्यावर हल्ला गेला. मासाहेब म्हणाल्या, राज, आम्ही पण पुरंदरावरती येतो. नको मासाहेब, आपल्याजवळ फिरंगोजींना ठेवून जातो. कातळच ओलांडून खान येणार नाही. पण आला तर आम्ही वर्दी देऊ. तुम्ही चाकणवरती जा. आमची काळजी नसावी. आम्ही यशस्वी होऊयात शंका नाही. उलट ही पहिली चकमक कशी घडते पाहायला आम्ही आधी राहू. राजा, तुम्ही यशस्वी व्हाल, पण गर्दीत मिसळू नका. केव्हाही जीव धोक्यात टाकायला आम्ही मोकळं नाही. आमचं स्वप्न फार मोठं आहे, त्याची आम्हाला जाणीव आहे. चांगला दिवस पाहून राजांनी बाजी पासलकरांबरोबर पुन्हा सोडलं. पुरंदरला आलं. आज्ञेप्रमाणे गडावर सर्व हजर झाले होते. गडावर एकच उत्साह होता. दारूखाना भरपूर होता. अचूक जागा हेरून तोफांचं मोर्चं बांधलं होतं. तटाकडे गोफन दगडांपासून मोठ्या दगडांपर्यंत ढीक रचलं होतं. शेकडो
रामोशी तटांच्या भिंतीवरून गस्त घालीत होतं. सारी व्यवस्था कावजी मल्हारनं पुढे होऊन अंगावर घेतली होती. नेताजींची त्याला साथ होती. गोदाजी जगताप, भीमाजी वाघ, संभाजी काटत, शिवाजी इंगळे, भिकाजी चोर, भैरवजी चोर, पोळ घाटके यांच्यासारखे अनेक वीर उत्साहानं वावरत होते. गडाची व्यवस्था पाहून राजा संतोष पावले. 2 दिवसात खानांच्या बातम्या रामोशी आणू लागले. खानाने खलात बेळसरला तळ दिला. आपला एक प्रमुख सरदार बाळाजी हैबतराव याला फौज देऊन पाठवलं. शिरवळला आदिलशाही सरकारच्या अमिनाने ठाणं होतच. तिथवर बाळाजी हैबतराव आपल्या सैन्यासह आला. त्याने शुभान मंगलच्या गडीत ठाण दिलं. राजांना ती बातमी समजली. गोदाजी जगताप म्हणाला, राज आता केव्हा बी बाळाजी हैबतराव येऊन दे. राजा म्हणाला, नाही जगताप, असं वाट पाहून कसं चालेल? खानाचा सरदार पुढे आला आहे. आपण 4 पावलं पुढे जायला हवं. कावजी मल्हार पुढे झालं. राज अगदी बरोबर. शिरवळचा कोट मला ठाव आहे, मी जातो. शाबास कावजी, स्वराज्याची पहिली कामगिरी मागितलीस. तो हक्क तुमचाच. बाळाजी स्थिर व्हायच्या आत त्याला गाठा. आजच बाहेर पडा. बाजी पासलकर वयोवृद्ध सर्वात मोठा ते होणार. राज आज अमावस्या, उद्या गेलं तर बरं. राजा म्हणाला, आज अमावस्या खरी, पण उद्या प्रतिपदा आहे. प्रतिपदेचा विजय वाढता असतो. तोच घरी येऊ दे. तो मिळवायला अमावस्याला बाहेर पडायचा हो. मुहूर्त नक्की झाला. गडावर रात्र उतरली. पलितांच्या तिकट्या साऱ्या गडावर दिसत होत्या. किर्र रात्री आकाशात नक्षत्र चमकत असता कावजी मल्हार गडाखाली उतरला. राजाने निरोप देताना सांगितलं, कावजी, ही आपली पहिली मोहीम. मला विजय हवा, तसाच विजयाचा आनंदही हवा. विजय होऊन सुखरूप घरी या. आम्ही वाट पाहतोय तुमची. गडाखाली कावजी मल्हारची फौज गोळा झाली. पहाटेपर्यंत सारी फौज गोळा करून पहाटेला 6 कोसावर असलेला सुभान मंगल गडीकडे फौज निघाली. शिरवळची आदिलशाही फौजही मराठे येत आहेत हे पाहता शिवान मंगलच्या आश्रयाला धावली. शिरवळ मोकळं झाल्याचे पाहताच कावजीला स्फुरण चढलं. आपल्या साथीदारांसह सैन्यासह शिवान मंगल कोटावर तुटून पडलं. गडी वजा, किल्ला, मातीचा तट, ओढ्यासारखा खंद. कावजी सैन्यासह तटाला भिडला. तट पाहून भीमाजी वाघ म्हणाला, कावजी, तटाला शिड्या? अरे वाघ, तू असल्या तटाला शिड्या कशाला? हा किल्ला म्हणजे थोडीच लंका लागली. भिंती पाडा. गडावरून पाण्याच्या अश्वांची मुटकी बाणांच्या वर्षावाने छेदली जात होती. शिवान मंगलचे तट लोखंडी सोप्याने कुदळीने खणले जात होते. तटाच्या दरवाजाला खुद्द कावजी धडका देत होता. गडावरून शिलाखंड अंगावर येत होते. इंगळाचा पाऊस पडत होता. भेलेले हशम गाडीचे चाके मुसळी लाटणी सुद्धा फेकीत होते. बाळाजी बरोबरचे सरदार फाजल शाह, अशफ शाह हे गर्भगिरीत होऊन किल्ल्यात फिरत होते. गडाचा दरवाजा पडला. खंडारातून शिड्यांवरून हर हर महादेवची गर्जना उठली. किल्ल्यात एकच कापाकापी सुरू झाली. गडाची गळे आगे सपटले. धुराचे लोट शिवान मंगलावरती उठले. हल्लकलोल माजला. भीमा वाघ, भिकाचोर, घाटके यांच्यासारखे खंदेविरुद्ध अशाने कत्तल चालीत पुढे सरकत होते. प्रतिकार क्षणाला कमी होत होता. अचानक कावजीला बाळाजी हैबतराव दिसला. कावजीला पाहताच बाळाजी पळू लागला. कावजीनं भाला पेलला आणि तो त्याच्या मागे धावला. बालाजी बुरुज गाठण्याच्या प्रयत्नात असतानाच भाला सुटला. बाळाजी पडला. त्यावर त्याने पळापळ सुरू झाली आणि थोड्याच वेळात किल्ला हाती आला. सायंकाळच्या सुमारास शिवान मंगळवरती मराठा निशाण फडकवलं. राजांना बातमी समजली. शिवान मंगलच्या खंत्या रात्र पडली तरी जारी राहिल्या. पहाटे लूट गोळा करून कावजी पंढरपूरकडे निघालं. लुटीत अनेक घोडे, हत्ती, मौल्यवान अलंकार, वस्त्र, प्रावरणे, पालख्या, शस्त्र होती. राजांना पुढे सारी लूट ठेवून वीर उभे होते. राजांच्या आनंदाला सीमा नव्हता. राजा म्हणाला, शाबास कावजी, स्वराज्याचं पहिलं रणक्षेत्र गाजलं. जाता फतेखान बिळातून नाग बाहेर पडावा तसा खळत बिळसूर सोडून पुरंदर चाल करू नये आणि वजवलेले हात फतेखानावरती उपयोगी येतील. राजांचा तर्क अगदी खरा होता. शिरवळची वार्ता ऐकताच फतेखान स्वारीसाठी खळत बेळसरून निघून पुरंदरावरच्या पायथ्याशी दाखल झाला. फतेखानाचं सैन्यगड चढू लागलं. पिछाडी स्वतःच फतेखान होता. डाव्या बगलेला निंबाळकर होतं. उजव्या बगलेला घडगं होतं. राजे बुरजावून सारं पाहत होते. बाजी पासलकर तटाच्या कडेने हिंडत होते. सारे मोर्चे पाहत होते. शत्रू बाणाच्या टप्प्यात येतात तोप धडाडली. हर महादेव म्हणत सैन्य गडाबाहेर पडले. तटावर चढू पाहणाऱ्या शत्रूवर बंदुकीच्या गोपणीचा वर्षाव सुरू झाला. प्रचंड दगड गडगडाट करत शत्रूवरती कोसळू लागले. फतेखानाच्या सैन्याची पांगापांग झाली. ते गडावरच्या तटापर्यंत पोहोचले. त्यांची कत्तल झाली. बाकीचे पळ सुटले. विजयाची चिन्हे दिसत होती.
घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकून राजा वळलं तर बाजी घोड्यावर स्वार झालं होतं. बाजी स्वार का झालात राजा? अरे सारी उमर लढाई पाहण्यात गेली. स्वराज्याच्या पहिल्या लढाईत बसून कसा राहू? पुरा विजय घेऊनच घरी येतो. राजा काही बोलायचे आत बाजींनी टाच मारली. गडाबाहेर पडलेली बाजींची कुमक पाहताच मराठ्यांना चेव चढला. फतेखान आपलं पळणारं सैन्य सावरून मोर्चे बांधण्याचा प्रयत्न करीत असतात. बाजी पासलकर आदिलशाही सैन्यावर तुटून पडलं. सारे प्राणपणाने लढत होते. फतेखानाचा उजवा हात मुशेर खान द्वेषाने लढत होता. हे पाहतात गोदाजी जगताप मुशे खानावर चालून गेला. गोदाजीने फेकलेला भाला मुशे खानाच्या मांडीत घुसला. संतापाने बेभान झालेला मुशे खानाने भाला उपसला. भाल्याचे 2 तुकडे करून फेकून दिले. तलवार घेऊन तो गोदाजीवरती चालून आला. गोदाजीने चांगलीच लढत दिली. संधी साधून गोदाजीने तलवार खानाच्या खांद्यावर वेगाने उतरले. खान रक्ताच्या थारोळ्यात पडला. मुशे खान पडायला पाहताच फतेखानाचं उरलं सुरलं अवसान नाहीसं झालं. खान पळू लागला. बाजी पासलकर पळणारा शत्रू पाहून ओरडला, एक शत्रू सोडू नका. मावळात घुसलेला दुश्मन सुखरूप परत जात नाही हे कळू द्या. आणि विजयानं हर्षभरीत झालेलं मराठे खानामागं धावलं. बेलसरच्या छावणीपर्यंत खानाचा पाठलाग कत्तल होत होती. मराठ्यांनी सरळ छावणीवर धडक दिली. खानाचा पाठलाग करणारी फौज गडावरून दिसत होती. सैन्य दिसेनाच झालं. राजा आनंदाने मागे राहिलं. गडावर सर्वत्र आनंद दिसत होता. बाजी पासलकर जगताप काटे इंगळे या वीरांच्या स्वागताची तयारी करण्यात राजा गुंतलं होतं. दुसऱ्या दिवशी सूर्यवर आल्यावर खळत बेलसरची लढाई मारून राजांचं सैन्य गडपात्याला आलं. राजे बुर्जावरून येणारी पथकं पाहत होतं. राजा सामोरं गेलं. प्रथम आला तो गोदाजी जगताप. गोदाजी लढाई जिंकलीत ना? हो, गोदाजी म्हणाला. कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता. राजाने विचारलं, काय झालं? बाजी जखमी झालं. राजांचं लक्ष मागून येणाऱ्या पालखीकडे गेलं. पालखी जमिनीवर ठेवली गेली. राजा पुढे धावलं. बाजींचं डोळे मिटलं होतं. सारा अंगरका रक्तबंबाळ झाला होता. मस्तकीचं पांढरं केस विस्कटलं होतं. कपाळावर झालेल्या मैसटच्या जखमेतून रक्त ओघळलं होतं. पांढऱ्या मिसांचं झुकी ओठांच्या हालचाली बरोबर थरथरत होतं. राजांनी हाक मारली, बाजी. बाजीने डोळे उघडलं. राजांना पाहतात त्यांच्या चेहऱ्यावर हसू म्हटलं. राजांचा हात धरून ते म्हणालं, राजा आपली फते झाली. राजांनी बाजींचा हात हातात घेतला. ते म्हणाले, बाजी काय केलं ते? आपली फती झालीच होती. कुठं जात होता फतेखान? कशाला जीव धोक्यात घातला? राजांना असुर आवरणात. बाजी म्हणाला, राजा विजय मिळाला. वाईट काय झालं? मी म्हातारा. अहो असलं मरण मागून मिळायचं नाही. हसा राजा. तुमचं हसू पाहण्यासाठी जीव वाढतोय माझा. तेवढी एकच इच्छा राहिली. राजा हसलं. ते हसू पाहून सुकावलेल्या बाजींची मान हसता हसता कलांडली. राजांनी बाजींच्या वर्षेला पांघरला. अश्रू टिपीत उठता असता राजा म्हणाला, गोदाजी प्रतिपदेचा विजय घरी आला, पण हरवलेली चंद्रकोर पुन्हा पाहायला मात्र मिळायची नाही. पौर्णिमेला सुद्धा ही उणीव वाटल्याखेरीज राहणार नाही. आणि खऱ्या अर्थाने राजांचा पहिला विजय, पहिला मात्र पुरंदरावरती, पहिला शत्रू चालून आला त्याचा पाडा मात्र पहिल्यांदा पुरंदरावरती केला. आणि हा सर्व पराक्रम पुरंदराने बघितला. माझ्या राजाच्या मावळ्यांचा पराक्रम, इथल्या सह्याद्रीच्या वाघांचा पराक्रम बघितला. तोच पुरंदर. जय भवानी, जय शिवराय.